उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्या समोर आपल्या परंपरेतील एक महत्त्वाचा सण नागपंचमी यावर बोलणार आहे. आपण सर्वजण निसर्गपूजक आहोत. आपण सर्वजण निसर्गपूजक आहोत. नमस्कार सर्वांना. आज मी नागपंचमी या आपल्या पारंपरिक सणाबद्दल काही विचार मांडणार आहे. भारत हा सणांचा देश आहे. येथे प्रत्येक सणाला एक धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणाशी जोडलेले महत्त्व असते. त्यापैकी एक सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा सर्पाचा दिवस. या दिवशी आपण नागदेवतेला दूध, फळे, हळद, कुंकू वाहतो. काही ठिकाणी नागाचे चित्रे काढून त्याची ओवाळणी केली जाते. या आपल्या सर्पप्रेम, निसर्ग संवर्धन आणि संस्कृती यांचे महत्त्व शिकवतो. तो साप आपला शत्रू नाही, तो आपले एक महत्त्व घटक. तो उंदराला खाऊन शेतीचे रक्षण करतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पूजनीय मानले जाते. आपण विज्ञान युगात आहोत, पण आपल्या संस्कृतीत निसर्ग, प्राणी, माणूस यांचं सुंदर नातं असले सण आजही आपल्या मुलांशी जोडून ठेवतात. चला तर मग या दिवशी नागपंचमी आपण केवळ परंपरा नव्हे तर निसर्गाच्या रक्षणाने सहकार्याने साजरी. सुप्रभात. आज मी नागपंचमी या सणावर थोडक्यात बोलणार आहे. माझे नाव आराध्या भीमराव दळवे आणि मी इयत्ता 3री शिकते. आज नागपंचमी हा सण आपला पारंपरिक आणि पवित्र सण आहे. या दिवशी आपण सर्प देवताची पूजा करतो. धन्यवाद. सुप्रभात. आज मी नागपंचमी या सणावर थोडक्यात बोलणार आहे. माझे नाव आराध्या भीमराव दळवे आणि मी इयत्ता 3री शिकते. आज नागपंचमी हा सण आपला पारंपरिक आणि पवित्र सण आहे. या दिवशी आपण सर्प देवताची पूजा करतो. धन्यवाद. एक झोका चुके काळजाचा ठोका. एक झोका, हो चुके काळजाचा ठोका. एक झोका, झोका, एक झोका, एक झोका, एक झोका, एक झोका. उजवीकडे, डावीकडे, डावीकडे